नमस्कार शेतकरी मित्रांनो, जिजाऊ हायटेक नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज ज्या 2 ते 3 टिप्स आहे आपल्या महत्त्वाच्या आहे. आपण वर्षभर जो फळबागेचं आंब्याचं जे मेहनत करतो आणि ऐन आपलं फळ ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस त्याला डंक माशी म्हणजे फळमाशी असते. ती फळमाशी डंक करून जेव्हा जाते तर आपलं ज्यावेळेस हार्वेस्टिंग आंबा करतो आपण त्यावेळेस जेव्हा फळ तोडतो त्यावेळेस ते खराब होतं. तर याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला. पहिला विषय म्हणजे काय आहे, आपण फळाची साईज ज्यावेळेस 150 ग्रॅम असली आंबा फळाची त्यावेळेस त्याला बॅगिंग करायची. आणि त्यावेळेस जर बॅगिंग केली आणि बॅगिंग करताना त्याची काळजी घ्यायची की आपल्याला बॅगिंग करताना त्यावेळेस आपण ज्यावेळेस त्याला आंबा टाकतो बॅगिंगमध्ये तर त्याला वरच्या साईडला एक असं स्टॅपलर असतं, ते स्टॅपलर लावायचं की जेणेकरून तो आंबा त्या बॅगीमध्ये मोकळा आला पाहिजे. कारण आंब्याची जी साईज असते 300 ग्रॅमपर्यंत होती आणि बॅगी साईज ही मोकळी असते आणि मध्ये आंबा म्हणजे त्याला असा पॅक झाला पाहिजे नाही, याची काळजी घ्यायची. आणि दुसरी टिप जी आपली आहे स्टिकविन स्प्रे म्हणून एक बाजारात उपलब्ध आहे. तर आपण तुम्हाला जर ते पाहायचं असेल तर तुम्ही वरती IT बदलाच्यावर तुम्ही पाहू शकता. तर आपण स्टिकविन स्प्रे म्हणजे काय करायचं, बॅगिंगनंतर दुसरा पर्याय स्टिकविनचा आहे. कारण की ज्यावेळेस आपला 150-200 ग्रॅमपर्यंत आंबा झाला आणि ढगाळ वातावरण जर सुरू झालं तर आपल्याला ते खूप गरजेचं आहे. तर ते काय करायचं, आपले जे जुने डबे असतात, कॅनी असतात आपण वापरलेल्या औषधीच्या, तर त्या पुसून धुवून घ्यायच्या आणि नंतर त्याला काय करायचं, स्टिकविन स्प्रे आणायचा आणि सावलीच्या ठिकाणी ठराविक ठिकाणी आपला बाग जर 1-2 एकर असेल तर त्याच्यामध्ये जवळपास 15 ते 20 ठिकाणी त्या कॅनी लावायच्या किंवा डबे लावायचे. तर हे बघा आपण आता इथं लावलेलं आहे, एका सावलीमध्ये आपण लावलेलं आहे आणि याला फळमाळीसुद्धा चिकटलेली आहे. हे बघू शकता आपण चारी साईडला पूर्ण फळमाळ चिकटलेली. आता आपण हे लावून जवळपास 1 महिना झाला आणि याला अजूनसुद्धा चिकाटी याच्यामध्ये आहे, अजून चिकाटी आहे. तर दुसरा पर्याय हा आहे. आणि पहिला जो बॅगिंग आहे, बॅगिंग जर तुम्ही केली तर तुम्हाला याची बी गरज नाही. सगळ्या फळं जर बॅगिंग केली तरच याची गरज नाही. परंतु तुम्ही जर उन्हातले फळं जर बॅगिंग केले आणि बाकी सावलीतले जे लपलेले फळं आहे हे जर तुम्ही मागं ठेवले तर तुम्हाला स्टिकविन स्प्रेसारखे असे जे फळमाशीचं आहे ते तुम्हाला लावूनच आहे. तर हे 2 ज्या बाबी आहे ह्या आपल्याला खूप गरजेचे आहे. तर मित्रांनो, आपण जे बॅगिंग करतो, या फळाला जे बॅगिंग करतो आपण, या बॅगिंगचा फायदा कसा होतो, त्या फळाला चमक म्हणजे आपण ज्यावेळेस ते फळ हार्वेस्टिंगला काढतो त्यावेळेस आपण अगोदर बॅग घातली असते आपण, आणि ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतो ते फळ काढलं तर त्या फळाची चकाकी एवढी वाढते की असं वाटतं ते झाड पिकले, आपलं फळ पिकलेलं आहे. एवढं सुंदर आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा मला तयार होतो बॅगिंगचा. आणि दुसरा विषय म्हणजे स्टिकविनचा स्प्रे आपण याच्यावर फवारलेला आहे. तर याचे एवढे फायदे, आता मी स्वतः फवारलेला आहे, मी 2-3 वेळेस त्याचा स्प्रे मारला. आणि स्प्रे मारताना काय करायचं, थोडं एक लेअर मारलं तुम्ही, थोडं ती बाटली हलवून घ्यायची आणि पुन्हा लेअर मारायचा. कारण मला एवढा याचा रिझल्ट आला. अगोदर मी टरबुजाला त्याला लावले होतं आणि टरबुजाला नंतर आता आंब्यासुद्धा लावला आहे. हे खूप चांगलं एक असं हे आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 टिप्स दिले आहे ना, ह्या टिप्स तुम्ही ध्यानात ठेवायच्या. कारण की आपण 12 महिन्याची मेहनत पूर्ण आपली वाया गेली पाहिजे नाही. या 2 टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या, तुमच्या फळाला डंक माशी जे म्हणतो आपण हे लागणार नाही. बॅगिंग जर केली तर तिथं वाचतं, आणि तुम्ही जर बॅगिंग नाही केली तर तुम्ही जर हा स्प्रे मारून जर या कॅनीवर जर मारला डब्यावर तर ते होऊ शकतो. म्हणजे आपलं काय होतं, जे रासायनिकच्या फवारण्या आपण करतो ह्या रासायनिक फवारण्यापासून वाचू शकतो. आणि चांगला आंबा म्हणजे तुम्हाला जर आंबा एक्सपोर्ट करायचा असेल तर त्याच्यामध्ये ते रसायन निघत नाही, ते खूप मोठा फायदा आहे. तर बॅगिंग आणि स्प्रे हे जर तुम्ही घेतले तर आपल्याला जे तुम्हाला सांगतो मी, फवारणीचं गरज नाही. कारण फवारणी जर नाही केली तुम्ही तर तुमचा आंबा हा एकदम चांगला सेंटेड आणि सुवासिक हा आंबा लागतो. आणि आपण जेवढं केमिकल खालूवरून बोरतून फवारलं, खालून जर औषधी जास्त दिली तर काय होतं, गॅसपासून जे फवारण्या करतो आपण हे खूप घातक असतात आणि त्याच्यामध्ये असे भरपूर अपाय होते खाल्ल्यानंतर. आता माझ्या बागेमध्ये मी जवळपास 8-10 वर्ष आले, मी जवळपास जसा आंबा तयार झाला तसं मी रासायनिक पूर्ण बंद केलेलं आहे. आणि ऑर्गॅनिक आंबा, एक नॅचरल आंबा मी पिकवत आहे. आणि आंब्याचं खासियत म्हणजे अशी आहे, आपण त्याला स्प्रे घेत नाही केमिकलचा, आणि त्यामुळे काय होतं, आंबा ज्यावेळेस पाडी लागला तर तुम्हाला सांगतो त्या आंब्याचा एवढा सेंट भारी होतो आणि पिकल्यासुद्धा एवढा सेंट असतो की हाताचा जो सेंट आहे, आपण जर पडला गेला आंबा खाल्ला बागेतला ताजा तर दिवसभर हा हाताचा सेंट जात नाही, इतकं केशर सुंदर आहे. पण त्याचं एक नियोजन झालं पाहिजे. एक केमिकलच्या फवारणी टाळायच्या, बॅगिंग आणि स्प्रे हे 2 जर तुम्ही ठेवले तर तुम्हाला सांगतो आंबा एकदम उत्कृष्ट आणि चविष्ट आंबा तयार होतो. म्हणजे व्यसन लागतं लोकायला. कारण आमच्या केशरला या 10 वर्षापासून जे आम्ही लोक जोडलेले आहे, खाणारी मंडळी, म्हणजे आपण जे म्हणतो कस्टमर, इथं बॅगवनला आपल्या इथं इंटरेस्ट नाही, आपण स्वतः मार्केटिंग करतो. तर व्यसन लागलं आहे लोकाला. कारण की लोक म्हणतात, साहेब आपला आंबा केव्हा चालू होतो. आता बरेचसे कॉल, आता एप्रिल महिना सुरू झाला आणि बरेचसे कॉल यायला लागले. आता आपला जवळपास हा आंबा 15 दिवसांमध्ये आपला तयार होतो आणि एक आपण गवतामध्ये पिकून हा आंबा तयार करतो.
तर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मंडळी, तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगतो मी. आणि आपला जो तुम्हाला ॲड्रेस सांगतो, आपला जिजाऊ हायटेक नर्सरी, डोलखेडा बुद्रुक, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. माझा नंबर आहे 95 45 46 48 10. दुसरा नंबर आहे 90 49 14 41 09. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबतो मंडळी. राम राम.